नमस्कार, मी भाग्यश्री गायगोड आणि आज खूप दिवसानंतर एक कविता मी सादर करणार आहे. सुरेश भट लिखित मी कुणाला कळलो नाही. तर मंडळी, कविता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीने आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या नात्यांमध्ये असतो. नवरा बायकोचं असेल, मैत्रीचं असेल, भावंडांचं असेल किंवा अजून काही वेगळं असू शकतं. आणि या सगळ्यांमध्ये बऱ्याचदा आपल्या अपेक्षा असतात की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, पण प्रत्येक वेळी ते होईल असं होत नाही. आणि त्यामुळेच कवी म्हणण्याचा प्रयत्न करतो की मी कुणाला कळलो नाही. तर बघूया नक्की कवीची खंतता काय आहे या सगळ्या कवितेमध्ये. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा, नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो. सुगंध सारा वाटीत गेलो. मी कधीच दरवळलो नाही. मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता, ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही, ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळांशी, केला सामना वादळांशी, त्याच्यापासून पळालो नाही. सामोरो गेलो संकटांना, सामोरो गेलो संकटांना, त्यांना पाहून पळालो नाही. पचवून टाकले दुःख सारे, पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही, कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी, आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही, कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच अडकलो नाही, खोट्यात कधीच अडकलो नाही. मी कुणाला कळलोच नाही, मी कुणाला कळलोच नाही. तर कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.